पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी 1 डिसेंबरपासून शासकीय कार्यालयांमध्ये हेल्मेट सक्ती केली खरी, परंतु शासकीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला हरताळ फासलाय। बारामतीतील प्रशासकीय भवनात जाताना फक्त एका व्यक्तीनेच हेल्मेट परिधान केलं होतं। जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कर्मचाऱ्यांनी किती गांभीर्याने घेतलाय याचा बारामतीतला हा रियालिटी चेक आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलाय की सरकारी ऑफिसमध्ये जाताना हेल्मेट कंपल्सरी असलं पाहिजे दुचाकीस्वारांना। कसं बघताय या निर्णयाकडे? बरोबर आहे, ते तर लागणारच आहे हेल्मेट। पण काय लोकांच्या जशा कामाच्या गडबडी असतात सकाळच्या उठल्यावर नाही का, त्यामुळे गडबडीत हेल्मेट राहणार, आणायचं बिनायचं नाही का। पण निर्णय कसा? निर्णय चांगला आहे। हेल्मेटच नाही, काहीच नाही आमच्या पक्षी आता सध्याच्याला। बरं, काय कारवाई करणार जर हेल्मेट नसेल तर? हा, तुम्ही करा की मग असली तर करायची। हां, बरं, हेल्मेट सक्ती असली पाहिजे असं तुम्हाला वाटतंय का? नाही पाहिजे, म्हणजे कसं एखाद्या गरीबाला नसले जरी समजा हेल्मेट आहे, हां, एखाद्या गरीबापाशी नाही आणि हेल्मेटनेच आत जायचं आहे, तर मग त्यांनी काय करायचं गरीबाने? तुम्ही हेल्मेट आहे ना, पण घातलं नाही? आहे, पण आत्ता काढलो इथं, आता थांबलो होतो बाहेर ना। बरं, कसं बघताय हेल्मेट सक्ती? नाही, हेल्मेट सक्ती काळाची गरजच झालेली आहे। कारण की आता टू व्हीलरवरती कसं आहे, म्हणजे आपला वेग पण असतो जास्त आणि गाडी अत्यंत म्हणजे वेगात असल्यानंतर काय होईल ते पुढचं अवघडच असतंय ना। चांगला निर्णय, हां, चांगला निर्णय आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।